हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आता आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत की दुष्यंतच्या मागे पुढे करत असलेल्या पूजाचं गुपित चार्ली आणणार कृष्णाच्या समोर आणि पूजा करणार आता दुष्यंतला स्वतःमध्ये इन्वॉल्व होण्यासाठी मॅनिप्युलेट, पण कृष्णा वाचवणार दुष्यंतला। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतोय की पूजा जी आहे तिने तिच्या बॉसला अशी धमकी दिलेली असते की हे बघ, मी सांगेन तेच तू करायचं, मी सांगते तसंच डी समोर बोलायचं आणि जर तू ते तसं नाही केलंस, तू डी समोर माझी बाजू नाही घेतलीस तर मग माझ्या इतकं वाईट तू अख्ख्या जगात कोणी पाहिलं नसशील। मी डीला सांगेन की तूच माझ्यावर जबरदस्ती केली होतीस, त्याचबरोबर मी तुझ्या नावाची कंप्लेंटसुद्धा फाईल करेन आणि मी मुलगी असल्यामुळे तुला तर माहिती आहे मलाच सर्वेकडून सपोर्ट मिळणार आहे। आणि तुझी बायको रहेजा, अरे तिचा विचार कर, मी जर तिला हे जाऊन सांगितलं की तुझा नवरा माझ्याबरोबर राहतो तर तिला काय वाटेल, काय विचार करेल ती तुझ्याबद्दल आणि तुझ्या सोबत राहील का? कडच्या पाकड 10 वर्षांचा संसार मातीत जाणार रे तुझा। मग बिचारा रहेजा घाबरतो आणि आता तो पूजाला मदत करायला तयार होतो। मग पूजाने सांगितल्याप्रमाणे तो आता दुष्यंतच्या गावी म्हणजेच परडी गावाला आलेला असतो। आता दुष्यंतला भेटण्यासाठी त्याने बोलवलेलं असतं। दुष्यंत पहिला तर यायला नाहीच म्हणत असतो, पण त्याने खूप रिक्वेस्ट केल्यानंतर मग दुष्यंत हा तिथे आलेला असतो। मग आता त्याचा बॉस त्याला सांगत असतो की हे बघ, गौतमीच्या बाबतीत तुझा जो काही गैरसमज झाला आहे तो सगळा मी करून दिला होता मुद्दाम, कारण मला गौतमी हवी होती। पण मी खरं सांगतो, त्या दिवशी आम्हा दोघांमध्ये जे काही झालं किंवा तू जे काही पाहिलंस, मला विचारलंस, ते सगळं काही फक्त आणि फक्त माझ्या संमतीने झालं होतं। त्याच्यामध्ये गौतमीची कुठल्याही पद्धतीची संमती नव्हती किंवा गौतमीला तिच्याबरोबर काय झालं यातलं काही माहीत नव्हतं। मी तिच्या कोल्ड्रिंकमध्ये औषध मिसळून दिलं होतं आणि मी तिला ते पाजलं आणि मग मला जे हवं होतं, जसं हवं होतं ते तसं केलं। त्यावर दुष्यंत म्हणतो कोल्ड्रिंक, पण तुम्ही तिच्या घरी का गेलात? त्याबरोबर तो म्हणत असतो की मीच खोटं कारण काढलं की माझं अर्जंट एक काम आहे आणि मी तिच्या घरी गेलो। घरी आलेल्या बॉसला चहा पाणी विचारावं हे कुठल्याही मुलीचे बेसिक संस्कार आहेत आणि म्हणूनच तिने मला चहासाठी विचारलं आणि जेव्हा तिने मला चहा विचारलं तेव्हा मी तिला कोल्ड्रिंक मागवायला सांगितलं। तिने कोल्ड्रिंक मागवलं तेव्हा मी मुद्दामून काचेचा ग्लास खाली पाडला, तो फोडला। ते साफ करण्यासाठी ती जेव्हा कपडा आणायला गेली तेव्हाच मी तिच्या ड्रिंकमध्ये औषध मिसळलं। त्यावर हे सगळं ऐकल्यावर दुष्यंतलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि तो आता रहेजाला म्हणत असतो, अरे नीच नालायक माणसा, लाज नाही वाटत का तुला एखाद्या मुलीच्या कोल्ड्रिंकमध्ये औषध मिसळून तिला हे असं त्रास द्यायला? हलकट आहेस तू, एक नंबरचा हलकट। स्वतःच्या पोटीसुद्धा एखादी मुलगी तर असेलच, कमीत कमी बहीण असेल। दुसऱ्याच्या बहिणीच्या जागी, मुलीच्या जागी कधीतरी स्वतःच्या मुलीला, बहिणीला बघत जा आणि मग विचार करत जा, जर तुझ्या बहिणीच्या बाबतीत, मुलीच्या बाबतीत कोण हे असं वागलं तर तुला चालेल का? असं म्हणत दुष्यंतने आता रहेजाची कॉलर पकडलेली असते। रहेजा म्हणतो, हे बघ, ते जे काही घडलं ते सगळं सोड। त्यावर आता दुष्यंत म्हणत असतो, अरे कसं सोडून देऊ मी? त्यावर तो म्हणतो, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तू आणि गौतमीने पुन्हा एकत्र या। त्यावर दुष्यंत हा त्याची कॉलर सोडतच नसतो। मग त्या ठिकाणी पूजा येते आणि पूजा आता दुष्यंतचे दोन्ही हात पकडते आणि म्हणते, डी प्लीज स्टॉप दिस प्लीज। हे बघ, माझी अशी अजिबातच इच्छा नाही आहे की तुम्ही मारामाऱ्या कराव्या किंवा इथे आणखीन वाद व्हावे। मला फक्त तुझ्यासमोर हेच सिद्ध करायचं होतं की मी इनोसेंट आहे। त्या दिवशी मी तुला म्हटलं की मी जीव देईन, तरीही तू मला नाही थांबवलंस। याचा अर्थ इतकाच मला कळला की तुझं माझ्यावरचं प्रेम, माझ्यावरचा विश्वास कुठेतरी कमी पडतो। मी कुठेतरी कमी पडले म्हणून माझ्यावर ही वेळ आली। म्हणून मला फक्त स्वतःचं प्रेम सिद्ध करायचं होतं, मी खोटारडी नाही आहे हे सिद्ध करायचं होतं आणि त्यासाठी मी हे सगळं केलं होतं। त्यावर हे ऐकून मग आता दुष्यंतलासुद्धा काय करावं, काय बोलावं हे काहीच कळत नसतं, कारण पूजा जे काही बोलत असते ते सगळं एका अर्थाने बघायला गेलं तर बरोबरच असतं ना। मग आता दुष्यंत हा विचार करायला लागतो की आपल्याला आता काय करता येईल, कसं करता येईल। नाही जर पूजाला न्याय मिळवून द्यायचा, पूजाबरोबर पुन्हा यायचं असं ठरवलं तरी
कृष्णाचं काय, कृष्णाबरोबर सुद्धा आपण लग्न केलं आहे, तिच्याबरोबर आपली बांधिलकी आहे, आपण तिला वचन दिलेलं आहे, लग्नात 7 फेरे घेतलेले आहेत. त्याबरोबर मग आता दुष्यंत हा खूप मोठ्या धर्मसंकटात आलेला असतो, तरीही तो पूजाला आधार देण्यासाठी जवळ मिठीत घेतो. आता हे सगळं काही चार्ली त्याच्या उघड्या डोळ्यांनी बघत असतो आणि हे सगळं बघताना चार्लीला मात्र खूपच जास्त राग येत चाललेला असतो. चार्लीला वाटलेलं होतं की दुष्यंत पूजाने त्याला काहीही सांगितलं तरी ऐकणार नाही, पण आता चार्ली मनातल्या मनात म्हणत असतो, मला वाटलं होतं गौतूला दुष्यंत काहीही झालं तरी माफ करणार नाही, पण दुष्यंतने तर गौतूला माफ करून टाकलेलं आहे. नाही, काहीही झालं तरी मी हे सगळं नाही बघू शकत, नाही सहन होणार मला गौतू कोणत्याही परिस्थितीवर हवीच आहे. उत्तम पर्याय आहे माझ्याकडे. मी दुष्यंतच्या बायकोचा वापर या सगळ्यामध्ये करू शकतो. मी एक काम करतो, मी दुष्यंतच्या बायकोला जाऊन भेटतो आणि तिला दुष्यंतबद्दल आणि गौतूबद्दल सगळं काही सांगून टाकतो. मग ती स्वतःच तिच्या नवऱ्याला गौतूपासून लांब करण्यासाठी काहीतरी मार्ग काढेल आणि मला या सगळ्यामध्ये हात घालावा लागणार नाही, माझे चिखलात हातही बडबडणार नाही आणि आपोआप गौतू माझी होईल. कारण दुष्यंतने तिला फसवल्यावर तिला रडण्यासाठी एखाद्या शांत, सुखद, आल्हाद खांद्याची गरज पडेल आणि तो खांदा माझाच असेल. चालेल, ठरल्याप्रमाणे आता मी गौतूचा वापर गौतूला मिळवण्यासाठी दुष्यंतच्या बायकोचा वापर करणार असं म्हणत तो आता तिच्यापर्यंत पोहोचायचं कसं या विचारात मग्न होतो. आणि मग त्याला कळतं की मी तर तिचा चेहरा पाहिला आहे, लग्नात जेव्हा मी बॅनर पाहिले होते तीच मुलगी आहे ना दुष्यंतची बायको. आता त्या मुलीबद्दल माहिती मिळवायला हवी. मग आता चार्ली गावामध्ये फिरायला सुरुवात करतो आणि गावात आता दुष्यंत रांगडे पाटलांच्या घराबद्दल तो चौकशी करतो. आता दुष्यंतची बायको कोण, दुष्यंतची आई कोण हे विचारल्यावर दुष्यंतच्या आईबद्दल तर लोक भरभरून बोलतात, बाळजाबाईंबद्दल. आणि मग लोक हेही सांगतात की बाळजाबाईंना सूनही अगदी त्यांच्यासारखीच मिळाली. दुष्यंत सरकारांची बायको आमची कृष्णी अगदी गुणाची आहे, वावर शेती सांभाळता रांगडे पाटलांचं घर बी सांभाळत्या. खरंच आमची कृष्णी लई गुणाची आहे बघा. शेतात एकदा उतरली पहाटे की तेव्हापासून सांच्यापर्यंत काम करत राहते. आता इकडे हे कळालेलं असतं चार्लीला की दुष्यंतची बायको हिचं नाव कृष्णा आहे आणि कृष्णा ही रोज शेतामध्ये काम करण्यासाठी सकाळी लवकर येते आणि ती संध्याकाळपर्यंत शेतातच असते. मग आता चार्ली विचारायला लागतो की ती काय दुष्यंतच्या शेतात काम करते, त्यांच्याकडे एवढी माणसं असताना तिला काय गरज लागते शेतात येऊन काम करण्याची. त्यावर मग आता चार्लीला गावातली लोक म्हणतात, अरे येडा का खुळा तू, ती काय दुष्यंत सरकारांच्या शेतात कामाला नाही जात, ती सौताच्या वावरात कामाला जाते. मग आता चार्ली हा कृष्णाचं शेत कुठलं हे माहिती करतो आणि दुसऱ्या दिवशी कृष्णा पोहोचण्याआधी तिच्या शेतात जाऊन उभा राहतो. आता कृष्णा तिकडे पोहोचते आणि बघते तर काय शेतात एक माणूस उभा आहे. मग कृष्णाला वाटतं की तो मजदूरच आहे. कृष्ण त्याला म्हणते, अरे भावा कशा पाय असा उभा राहिलायस पुतळ्यावानी, चल की लाग कामाला. त्यावर चार्ली म्हणतो, मी कामासाठी नाही आलेलो, तुला माझ्या कपड्यांवरून कळलं नाही का कृष्णा. त्यावर कृष्णा म्हणते, हां ते बी झालंच म्हणा, ह्या अशी सुटाबुटातलं कपडं घालून कोण येणार आहे म्हणा वावरात कामं करा. पण मग कोण आहेस कोण तू, आणि आलाय कशा पाय इथं, काय काम होतं काय तुझं का पत्ता उडकवायला आलायस. अरे भावा बोल की, जे काही काम असेल ते लगोलग बोल आणि हो की मोकळा. हे बघ सकाळची येळ म्हणजे कामाची असत्या, उगाच सकाळच्या येळेची खोटी करायची नाही, चल आटप पटपट बोल लवकर लवकर. त्याबरोबर चार्ली म्हणायला लागतो, नाही मी इथं पत्ता शोधत नाही, तुला शोधत आलो. त्यावर कृष्णा म्हणते, काय. त्यावर चार्ली म्हणतो, हो मी इथे पत्ता शोधत नाही तर तुला शोधत आलो आहे खरंच. कृष्णा मला तुला एक खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट सांगायची, जी सांगितल्यानंतर कदाचित तुझ्या पायाखालची जमीन सरकेल, तुला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसेल. कृष्णा म्हणते, अरे बोल की पटापटा, कशा पायी हृदयाची धडकन वाढवायला लागल्यास. मग तो कृष्णाला म्हणायला लागतो, कृष्णा मला तुला दुष्यंतबद्दल म्हणजेच तुझ्या नवऱ्याबद्दल सांगायचं. तुझ्या नवऱ्याचं एका मुलीबरोबर एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर आहे. त्याबरोबर आता हे ऐकून कृष्णा म्हणते, काय एक्स्ट्रा काय. त्याबरोबर मग आता तो सांगायला लागतो, एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर म्हणजे विवाहबाह्य संबंध, तो एका दुसऱ्या मुलीबरोबर राहतोय. त्यावर हे ऐकून कृष्णाला राग येतो आणि कृष्णा चार्लीवरती हात उगारायला लागत म्हणते, अरे तोंडाला येईल ते बोलायलास वय, दुष्यंत सरकारांबद्दल एक शब्द जरी बोललास का नाही वावगा तरी बी मी सहन करायची नाही या. त्यावर चार्ली म्हणतो, ठीक आहे मी तुला दाखवतो, मग तरी तुझा विश्वास पटेल ना माझ्यावर. हे बघ तू मला माझ्या बहिणीसारखी आहेस, तुझा संसार उद्ध्वस्त होऊ नये, तुझ्या आयुष्यात दुःख येऊ नये ही एवढीच माझी भाऊ म्हणून इच्छा होती
आणि म्हणून मी इथे तुला सांगायला आलो. खरं तर दुष्यंतला मी खूप जवळून ओळखतो आणि त्या मुलीलासुद्धा खूप जवळून ओळखतो. दुष्यंत माझा मित्र आहे, त्याचा संसार उद्ध्वस्त होऊ नये म्हणून मी खरं तर इथपर्यंत आलो. ही बघ, ही आहे ती मुलगी असं म्हणत तो आता पूजाचा फोटो कृष्णाला दाखवतो. त्यावर कृष्णा आणखीन चिडते आणि म्हणत असते, अरे नालायका, लाजाबिजा वाटतात का नाही रे तुला? तू माझ्याच बहिणीचा फोटो मलाच दावशील आणि म्हणशील की माझीच बहीण माझ्याच नवऱ्यावर. शी, तुझला तर आत्ता पायतानानंच हाणला पाहिजे. त्यावर चार्ली म्हणतो, ही तुझी बहीण आहे? त्यावर कृष्णा म्हणते, वय, आणि काय नाव घेतलंस तू हिचं? काय, गौतमी? त्यावर चार्ली म्हणतो, गौतमी केळकर. त्यावर कृष्णा म्हणते, अरे हिचं नाव गौतमी केळकर नाही, हिचं नाव आहे पूजा कोल्हापुरे आणि मी आहे हिची बहीण कृष्णा कोल्हापुरे, कळलं का? आणि आम्ही बाजूच्या गावच्या पोरी आहोत. उगाच्या उगा काय बी बोलायलायस? त्याबरोबर आता चार्ली म्हणतो, व्हॉट? त्यावर कृष्णा म्हणते, वय, पूजीला गावाला राहायला जादा आवडायचं नाही म्हणून मग पूजी शहरात गेली. त्याबरोबर चार्ली तिला सांगतो, नाही, हे बघ कृष्णा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ही तुझी बहीण असणं शक्य नाही आहे. अगं, ही पुण्याला असते कामासाठी आणि हिचे आईवडील हे इथे राहतच नाही मुळात. हिचे आईवडील युरोपला असतात. हिच्या वडिलांचा खूप मोठा व्यवसाय आहे, ते बिझनेसमन आहेत आणि त्यांना स्वतःच्या मुलीला स्वतःच्या पायावरती उभं राहताना पाहायचं होतं. गौतूला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं म्हणून खरं तर ती भारतात निघून आली. तिला आपलं देश, आपल्या परंपरा, आपलं कल्चर खूप आवडतं. तिला आपलं देश सोडून जावं अशी इच्छा झाली नाही म्हणून ती युरोपला गेली नाही तिच्या आईवडिलांकडे. ती इथेच पुण्यामध्ये सेटल झाली. तुला काहीतरी चुकीची लीड मिळाली आहे. हे बघ, एकासारख्या दिसणाऱ्या 4-5 मुली असू शकतात. ते म्हणतात ना, एकासारख्या दिसणाऱ्या 7 मुली असतात म्हणजे 7 चेहरे, तशाच काहीतरी असेल. ही तुझी बहीण नाही आहे, मी खरं सांगतोय तुला. ही गौतू म्हणजेच गौतमी केळकर आहे आणि ही खरोखर पुण्यामध्ये काम करायची तुझ्या नवऱ्याबरोबर. 4 वर्ष हे दोघं रिलेशनमध्ये होते आणि त्याच्यानंतर या दोघांमध्ये वाद झाले, भांडणं झाली. ही मुलगी तिच्याच बॉसबरोबर एक रात्र घालवताना दुष्यंतने पाहिली आणि मग दुष्यंतच्या तळपायाच्या मस्तकात गेली. दुष्यंतने तिच्याबरोबरचे संबंध संपवले आणि तो गावी आला आणि गावी आल्यावर त्याने तुझ्याशी लग्न केलं. त्यावर आता कृष्णाच्या बहिणीबद्दल जर कोणी असं बोलत आहे तर कृष्णाचं डोकं आता आणखीनच सरकतं आणि मग कृष्णा आता त्याला म्हणते, काय म्हणालास तू? माझ्या बहिणीबद्दल तुझी बोलायची हिंमतच कशी झाली? त्याबरोबर चार्ली म्हणतो, कृष्णा प्लीज चिडू नकोस, तुला माझं खोटं वाटतं आहे ना, 1 मिनटं थांब. आणि मग तो कृष्णाला त्या दिवशीचा फोटो दाखवतो जेव्हा दुष्यंत फुल नशेत असतो आणि पूजाने त्या संधीचा फायदा घेऊन दुष्यंतबरोबर एक फोटो काढून घेतलेला असतो ज्यामध्ये पूजा आणि दुष्यंतचे चेहरे दिसत असतात. आता कृष्णाला तो फोटो पाहिल्यावर पायाखालची जमीनच सरकल्यासारखं वाटतं. कृष्णा म्हणते, हे समजा पूजीनं काय करून ठेवलं आहे आणि कशापायी? चार्ली म्हणतो, आता तुला तुझ्या नवऱ्याला तुझ्या ताब्यात ठेवायचं असेल तर तुलाच काहीतरी करावं लागेल. मग आता कृष्णाचे हातपाय पाक गळून गेलेले असतात. तिच्या डोळ्यातनं अश्रू यायला सुरुवात झालेली असते. सावर स्वतःला, मी फक्त तुला अलर्ट करायला आलो होतो एवढं म्हणत चार्ली तिकडनं निघून गेलेला असतो. तर आता शेतात उभं राहण्याची सुद्धा कृष्णामध्ये हिंमत उरलेली नसते आणि कृष्णा ही राधा काकूंना सांगते, राधा काकू, मी या घरला जायलो आहे, काय काम आहे आज तेवढं तुम्ही बघून घ्या. अन्वय, सांच्याला तुम्ही बी घरला लवकरच जावा, म्हणजे जादापर्यंत थांबू नका. आणि मग आता कृष्णा घरी आलेले असते. आता दुष्यंतच्या स्वभावातला वाढत चाललेला वेगळेपणा कृष्णा नोटीस करत असते. दुष्यंत प्रत्येक वेळी ती जेव्हा त्याच्याजवळ बोलायला जाते तेव्हा तिच्याशी तोडून बोलतो, वाईट बोलतो वगैरे सर्व गोष्टी कृष्णाच्या हळूहळू लक्षात येत असतात. तर दुसरीकडे आता चार्ली हा जो असतो तो सुद्धा आता मुंबईला यायला पुन्हा निघालेला असतो आणि आता तो मनात म्हणत असतो, वा चार्ली, वा शब्बास, याला म्हणतात एका दगडात 2 पक्षी मारणे. एका बाजूला तू गौतूला मदतसुद्धा करतोयस आणि दुसऱ्या बाजूला तू गौतूला मिळवण्यासाठी प्रयत्नसुद्धा करतोयस. म्हणजे तू गौतूला दुखवतही नाही आहेस आणि मिळवतही आहेस. तर आता दुष्यंत मात्र खूप मोठ्या धर्मसंकटात सापडलेला असतो. त्याला कळत नसतं की काय करायचं, पूजाबरोबर कसं रिलेशनमध्ये यायचं, कारण त्याचं आजही प्रेम तर तिच्यावरच आहे. मग आता मनात तो म्हणत असतो, गौतमीशिवाय मी जगू शकत नाही आणि कृष्णालासुद्धा मी सोडू शकत नाही, कारण काहीही झालं तरी मी कृष्णाला वचन दिलं आहे की मी तिच्याबरोबर आयुष्यभर असेन, मी कायम तिची साथ देईन. आता काय करू? इतक्यात तिकडे कृष्णा येते आणि चुकून कृष्णाच्या हातून एक
म्हणजे तिथं असलेलं शोपीस पडतं. त्याबरोबर दुष्यंत तिच्यावर ओरडतो आणि म्हणत असतो, अगं किती धांदरटपणा आहे हा तुझा, किती वेंदळेपणा करशील प्रत्येक वेळी, कधीतरी जरा बघून शांतपणे व्यवस्थित एखादं काम करत जा ना. नेहमी 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 काही ना काहीतरी चुका तुझ्या हातून होतच असतात का? किती गावंढळ, अडाणी, अशिक्षित वागतेस तू. आणि हे काय रोज साड्या वगैरे नेसतेस, काहीतरी कधीतरी वेगळं ट्राय करत जा ना. पण नाही, तुला वेगळेपण जमणारच नाही, कारण मुळात वेगळेपण ना असावं लागतं अंगात, वेगळेपण स्वभावात असावं लागतं आणि वेगळेपण तुझ्यामध्ये नाहीच आहे काही. खरंच मला ना कळतच नाही की मी तुझ्याबरोबर लग्न का केलं. आईने एवढी छोटीशी जबाबदारी दिली होती तुला किल्ला सांभाळायची, ते सुद्धा तुला जमलं नाही. त्या दिवशी मुलींना जेवायला बोलावलंस तेव्हासुद्धा त्या मुलींच्या जेवणामध्ये कोणीतरी पॉयझन मिक्स केलं होतं, तिथेसुद्धा तुझ्याकडून चूक झालीच. मला कळत नाही की माझी बायको, मी इतका परफेक्ट आहे, हुशार आहे, ॲक्युरेट आहे, मग माझी बायको तू का आहेस. मला ना कधी कधी खरोखर तुझ्याबरोबर लग्न करण्याचा पश्चाताप होतो. एवढं बोलत दुष्यंत तिकडनं निघून जातो. आता कृष्णा हे सर्व ऐकते आणि आता ती मनातल्या मनात म्हणायला लागते, दुष्यंत सरकार, तुम्ही हे सगळं कुणामुळं बोलायला आहे हे मला कळत नसेल असं तुम्हासनी वाटत असेल तर मला सगळं कळायलं आहे. हे समज तुम्ही त्या पोरीमुळंच बोलायला नव्हतं मला. पर ती पोरगी माझी स्वतःची भन आहे आणि ती काय लायकीची आहे हे मला व्यवस्थित ठाव आहे. आणि आता मला तुमच्यासमोर तिचा खरा चेहरा आणावा लागणारच. नाही, मला वाटत होतं पूजीची बदनामी होऊ नये म्हणून मी तुम्हासनी समज खरं सांगणार नव्हतो. पण नाही, जर आता मी बोललो नाही का नाही तर माझा संसार मोडल तर मोडलच आणि तुमचं आयुष्य बी बर्बाद होईल. आणि काय बी झालं तरी मला तुमचं आयुष्य बर्बाद होऊ नाही द्यायचं. जेव्हा गावातली समधी लोक माझ्याबद्दल काय बाय बोलत होती, तुमच्या भावानं माझ्याबरोबर लगीन ठरलेलं असताना बी माझी साथ सोडली होती, तेव्हा तुम्ही माझा हात धरला होता. मग आता अढळराव त्या ठिकाणी आलेले असतात आणि आता ते बघतात की कृष्णा ही कसला तरी खूप गंभीर विचार करते. अढळराव इकडे येऊन बसतात आणि आता ते कृष्णाला म्हणायला लागतात की काय गं, काय झालं पोरी. आधी तर कृष्णा ही अढळरावांना काही सांगत नसते, पण मग अढळराव तिला पुन्हा विचारतात, हे बघ, लग्नात मी तुझं कन्यादान केलं आहे, आता मी तुझा बाप बी आहे आणि सासरा बी, त्यामुळं सासऱ्याशी जरी बोलायला जमत नसलं तरी बापाशी तर बोल की. मग कृष्णा अढळरावांना म्हणायला लागते, थोरलं सरकार ते. त्यावर अढळराव कितींदा सांगितलं मला थोरलं सरकार म्हणत जाऊ नको म्हणून. कृष्णा म्हणते, माफ करा. त्यावर अढळराव म्हणतात, एका अटीवर. काय आहे तुझ्या मनात ते सांग बरं मला. मग कृष्णा आता अढळरावांना चार्ली तिला भेटला, चार्लीने तिला दुष्यंतच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल सांगितलं, हे सगळं काही ती त्याला सांगते. त्याबरोबर अढळराव म्हणतात, अगं कृष्णे, पण हे समज खरं आहे हे कशावर ना. मग कृष्णा सांगते की हल्ली दुष्यंत सरकारांचं माझ्याबरोबरचं वागणं बी बदललं आहे आणि मी स्वतःच्या डोळ्यानं दुष्यंत सरकारांचा त्या पोरीवरचा फोटो बी पाहिला, पर ती पोरगी बरोबर नाही आणि मग ती तिचीच बहीण असल्याचं सुद्धा कृष्णा आता अढळरावांना सांगते. त्यावर हे ऐकून अढळराव म्हणतात, हे जर असं असेल तर यामुळं दुष्यंतचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि तुमचा संसार बी देशोधडीला लागेल. आपण हे असं होऊ द्यायचं नाही. आपण लवकरात लवकर दुष्यंतला हे समज सांगायचं. या समजात मी तुझ्याबरोबर आहे कृष्णा. आता हे ऐकून कृष्णाला आधार वाटतो, बरं वाटतं. तर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. पण त्याचबरोबर हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.